नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवरती। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून धान्य वाटप नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे। राज्य सरकारकडून नवीन नियमावली जारी करण्यात आलेली आहे आणि ही नियमावली 2026 पासून लागू करण्यात येणार आहे। रेशन कार्ड धारकांना आता धान्य कशा पद्धतीने मिळणार आहे, कोणते नियम बदललेले आहेत, जाणून घेऊया सविस्तर माहिती। आता सध्या डिसेंबर महिन्याचं धान्य वाटप सुरू आहे आणि हे जे धान्य वाटप आहे ते पूर्वीच्या नियमा पद्धतीनेच वाटप होणार आहे, परंतु 1 जानेवारी 2026 पासून धान्य वाटपांच्या नियमामध्ये बदल करण्यात आलेला आहे। या रेशन कार्ड धारकांचे धान्य कमी करण्यात आलेले आहे। पाहू शकता, राज्य सरकारकडून वारंवार या नियमांमध्ये बदल होत आहे आणि आता देखील पुन्हा 2026 पासून नियमांमध्ये धान्य वाटप नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे। अंत्योदय शिधापत्रिका धारकांना या अगोदर म्हणजेच चालू वर्षात 2025 मध्ये प्रति शिधापत्रिका धारकांना 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू या पद्धतीने वाटप करण्यात येत होतं। त्याचबरोबर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रत्येक सदस्यासाठी दरमहा 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू या पद्धतीने वाटप करण्यात येत होतं, परंतु आता या नियमांमध्ये बदल झालेला आहे आणि नवीन नियमावलीनुसार अंत्योदय शिधापत्रिका धारकांना प्रति शिधापत्रिका धारकासाठी 25 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू अशा पद्धतीने वाटप करण्यात येणार आहे। त्याचबरोबर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रत्येक सदस्यासाठी दरमहा 4 किलो तांदूळ आणि 1 किलो गहू अशा पद्धतीने वाटप करण्यात येणार आहे। ही जी नियमावली आहे ती 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात येणार आहे। महाराष्ट्र शासनाकडून घेतले जाणारे वेगवेगळे अशाच पद्धतीचे निर्णय, सरकारी योजनांची माहिती यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।